तेरेगांव सोलापुर तहसील से खबर, जहां ड्रेनेज का पानी रास्ते पे आ रहा है। बहुत बड़े बड़े गड्ढे हो गए। राष्ट्रीय राजमार्ग अधिकारी कुछ भी नहीं देख रहे। इससे बहुत बड़ा नुकसान हो सकता है, जिसे जिले के कलेक्टर कुमार आशीर्वाद और जिले के पालक मंत्री जय कुमार गोरे, महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ध्यान दें। क्या नहीं किया जा सकता? लोग परेशान हैं और कोई भी इस ओर नजर नहीं डाल रहा। न्यूज रिपोर्टर शरद पवार, तिन्हे। कसं काय पडलं? शेड काढा दी. बरं, आता ही पाणी यायला लागले, कशाचं पाणी आहे, काय आहे? राष्ट्रीय महामार्गाचा का कशाचं आहे, का कोणाची पाईपलाईन फुटलेली वगैरे काय? राष्ट्रीय महामार्गाने येण्याच्या पाण्याला ड्रेनेजला पूर्ण नदीकडे वाट केली नाही. त्यांना वारंवार सांगितलं ते ड्रेनेज पूर्ण करा. गावात धोका होते, दूषित पाणी पूर्ण रोडवर जाते. जिल्हा परिषद शाळा येत आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र येत आहे. तिथं लोकांना एवढं येतं, इथे ऍक्सिडेंट होते, गाडीत पडते. येण्याच्या अधिकाऱ्यांना एवढं वारंवार फोन करून त्यांचा दुष्काळीपणा झालाय. पूर्ण गाडी तिकडून चढ केला, इकडून चढ केलं, मध्येच खड्डा केला या ब्रिजला. पूर्ण या खड्ड्यात पाणी असतंय. वारंवार त्याला सांगून ग्रामपंचायतीच्या वतीनं पत्र देऊन त्यांचा पूर्ण दुष्काळीपणा झालेला आहे. आता गजानन माझी पालखी येणार आहे. एक 8 दिवसात एक 5 ते 10 हजार लोक भाविक ह्या दिंडीमध्ये सामील होते. तरी हे दूषित पाणी अधिकारी कुठलीही दखल घेत नाहीत व ग्रामस्थच्या वतीनं आम्ही रास्ता रोको करायचं ठरवलंय. तुमचं काय म्हणणं? आज तिरे येथे येण्याच्याने रस्ता करून जवळ 7 वर्ष झाले, तरी डेरेची सोय त्यांनी दोन्ही बाजून केलेली नाही. अर्धवट डेरे सोडलेले आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांना आणि इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना, परत PHC सेंटरला येणाऱ्या पेशंटना ह्या घाणीच्या साम्राज्याचा त्रास होत आहे आणि पाण्याचा वास येतो. त्यामुळे लोक म्हणजे आजारी पडत आहेत. त्यामुळे आत्ता वारंवार या पाण्यामुळे मोटरसायकली घसरून पडतात आणि ॲक्सिडेंट होतात. त्यामुळे तुम्ही ह्या शासनानं पूर्ण येण्याच्या लोकांनी बंदोबस्त करायला पाहिजे ड्रेनेजचा. या कडेपर्यंत ड्रेनेज येऊन इथले सुविधा उपलब्ध करून द्यावा रस्त्याची. आता याला जबाबदारी कोण? आता प्रशासन का कोणाने? त्याला येण्याचे हायवे जबाबदार आहे. त्यांनी करताना मुळात रोडच्या दोन्ही बाजूच्या ड्रेनेज लाईन कडेपर्यंत दिले नाहीत, अर्धवट सोडून दिलेत मध्येच. त्यामुळे येण्याचे जबाबदार आहे. आता लाईव्हच ऍक्सिडेंट झाला, गाडी स्लिप होऊन पडली गाडी इथं. ह्याची पूर्ण शासनाकडं ह्याची पूर्ण खबरदारी घ्यावी. याचे दुष्परिणाम त्यांनाच भोगावे लागतील. मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आपणास विनंती करतो की याची आपण दखल घ्यावी. पालकमंत्री गोरे साहेब, प्रकल्प संचालक यांनी सर्वांनी दखल घ्यावी. हा विषय गांभीर्याने घ्यावा. आपण प्रत्येक ठिकाणी टोल नाके घेतो, सगळे सर्व्हिस घेतो, हे करतो, आपण पैसे वसूल करतो, तशी सर्व्हिस द्या लोकांना. एवढंच आमची विनंती आहे. अन्यथा या आंदोलनाला तुम्ही जबाबदार राहील, पूर्ण प्रशासन जबाबदार राहील. याची दखल घ्यावी. ठीक आहे.